महिलांना आज सुद्धा त्यांच्या शरीराची लाज का वाटते? वाय दे आर सो शाय अबाउट द बॉडी? ओके, तू जेव्हा मला विचारलंस की आपण हा टॉपिक घेऊयात का, तर एक सेकंडसाठी मी विचार केला की याबद्दल बोलावं का. तर एवढा प्रश्न जर मला पडत असेल बिंग अ डॉक्टर, तर आपल्या समाजात ही बाब एवढी कमी बोलली जाते किंवा त्याच्याबद्दल अवेअरनेस इतकं कमी आहे, त्याच्यामुळे महिलांना स्वतःबद्दल, स्वतःच्या शरीराबद्दल काय म्हणतो आपण, एक जाणीव किंवा त्याची काही केअर घेतली गेली पाहिजे याच्याबद्दल बिलकुलच अवेअरनेस किंवा शिकवलंच जात नाही. करेक्ट, अगदी करेक्ट. सो त्यामुळे खूप कमी बोललं जातं या विषयावर. मग तुम्हाला असं का वाटतं की आजपर्यंत आता ओपनली लोक थोडेफार बोलायला लागले? अगदी अगदी म्हणजे खूपच बदल झालेला आहे 10 वर्षापूर्वी आणि आत्तामध्ये. खूप जास्त अवेअरनेस आहे. ह्या जनरेशनची मुलं म्हणा किंवा मुली म्हणा, याबद्दल बऱ्यापैकी अवेअरनेस आलेला आहे. याबद्दल बोललं जातं, शरीराबद्दल किंवा अगदी मासिक पाळीबद्दल, पिरियड्सबद्दल, पॅड्सबद्दल, इतक्या छोट्या छोट्या गोष्टींबाबत आत्ता बोलायला सुरुवात झाली आहे असं आपण म्हणूयात. करेक्ट. आणि तुम्हाला काय वाटतं की आजकाल जेवढे पेशंट्स तुमच्याकडे येतात, जेवढे मुली पेशंट्स तुमच्याकडे येतात, त्यांना त्यांच्या बॉडीमध्ये असं काय इन्सिक्युरिटी आहे सगळ्यात जास्त? अगदी सगळ्याच बाबतीत, वेट पासून चालू करूयात, स्किन बाबत आहे, पिरियड्स बाबत आहे, अगदी छोटे छोटे प्रश्न, पॅड्स कसे वापरावेत, इथपासून सगळ्याच बाबतीत मला वाटतं डाऊट्स प्रत्येक महिलेला हे असतातच. आणि त्याच्याबद्दलची माहिती ही प्रॉपरली न मिळाल्यामुळे बऱ्याच चुकीच्या पद्धती मुली किंवा लेडीजसुद्धा, इनफॅक्ट महिलासुद्धा चुकीच्या पद्धतीने कित्येक वर्ष काही गोष्टी करत जातात किंवा त्याच्याबद्दल माहिती नसल्यामुळे बरेचसे आजारांनाही त्यांना सामोरं जावं लागतं. सो मग अशी एक चुकीची प्रॅक्टिस कुठली आहे जी प्रत्येक घरामध्ये केली जाते रिगार्डिंग मुलींच्या हायजीनबद्दल? प्रत्येक घरामध्ये अजूनही प्रॅक्टिस केली जाते, पण त्याचे साईड इफेक्ट्स खूप आहेत. सगळ्यात महत्त्वाचं पहिलं तर मेन्स्ट्रुअल सायकलबद्दलची माहिती नसल्या कारणाने किंवा त्या दरम्यान घेतली जाणारी काळजी, साधे पाळी जरी आली तरी आई नीट सांगत नाही, इन्फॉर्मेशन नीट दिली जात नाही. जेव्हा पहिल्यांदा पाळी येते मुलीला किंवा जेव्हा पहिल्यांदा मेन्सेस येतात, त्यावेळेला काय केअर घेतली पाहिजे किंवा काय आहे तेच माहिती नसतं. त्याची इन्फॉर्मेशन प्रॉपरली दिली जात नाही किंवा त्यांना माहिती नसेल तर त्यांनी जाऊन डॉक्टरांचा सल्ला घेणं हे सुद्धा केलं जात नाही. आणि ती जी सुरुवात होते चुकीची, ती तशीच कित्येक वर्ष फॉलो केली जाते. ओके, मग अगदी पिरियड्सची सायकल कशी असावी, फ्लो कसा असावा, त्या दरम्यान घेतली जाणारी काळजी म्हण किंवा पॅड्स कशी यूज केले झाले, काय वापरावं. ओके, प्रत्येकाची गरज वेगळी वेगळी असू शकते. ओके, त्या दरम्यान तर याच्याबद्दल काहीही माहिती नसल्यामुळे भरपूर चुकीच्या पद्धती कित्येक वर्ष मुली फॉलो करतात आणि मग त्याचे बऱ्यापैकी साईड इफेक्ट्स त्यांना ओव्हर द पिरियड जाणवतात. मग STDs म्हण किंवा आजार पाळीच्या दरम्यान किंवा हायजीनमुळे होणारे इन्फेक्शन्स म्हण खूप प्रमाणात फिमेल्सला असतात. बरं, ते असताना सुद्धा कुठल्याही डॉक्टरला कन्सल्ट न करता बरेच दिवस ते तसंच, कारण माहितीच नाही की हा आजार आहे. करेक्ट, करेक्ट. आणि त्याच्यामुळे ते तसंच कंटिन्यू केलं जातं आणि मग पुढे फर्दर जाऊन त्यांना खूप काय म्हणतो हेल्थ इश्यूजला सामना करावा लागतो. करेक्ट. तर तुम्हाला असं काय वाटतं की पेरेंट्सनी त्यांच्या मुलींना कुठल्या एजमध्ये गायडन्स द्यायला चालू केलं पाहिजे? आता कसं असतं माहिती आहे का याच्यामध्ये, की ही सहज बोलली जाणारी गोष्ट आहे. असं काही स्पेसिफिक टाइमला असं बस आणि मी तुला सांगते असं काही नाहीये. तर येता जाता इतकी सहजता ह्या गोष्टींबाबत आली पाहिजे की येता जाता तुम्ही सहज या गोष्टी बोलल्या गेल्या पाहिजेत. असं नाही की काही स्पेसिफिक एज, त्या एजनुसार त्या वेळी त्या गोष्टी, जर मुलीला प्रश्न पडत असेल तर त्या प्रश्नांची उत्तरं दिली गेली पाहिजे.
अगदी मी म्हणते 10 वर्षापासून, आजकाल तर लवकरच मेन्सेस चालू होतात, तर एक 8-9 वर्षापासून मुलींना ह्या गोष्टींबाबत बोललं गेलं पाहिजे. त्याच्याबद्दलची ऑकवर्डनेस ही घरामधूनच पहिला तर सुरू होते आणि ती तिथेच संपली पाहिजे. आणि ह्यात मेल फिमेल किंवा आता फादर्स पासून गोष्टी लपवणं किंवा भावापासून ह्या गोष्टी लपवणं, हे सगळं बंद झालं पाहिजे आणि ह्याच्याबद्दल सहज बोललं गेलं पाहिजे फॅमिलीमध्ये. त्यामुळे ती मुलगी ऑकवर्ड होणार नाही किंवा तिला ह्याबाबत आपल्याला काहीतरी वेगळं होतंय किंवा हे गोष्ट बोलण्यासारखी नाहीये, हे सगळं बंद होऊन जाईल. करेक्ट. पण अशा कुठल्या गोष्टी आहेत ज्या एका पेरेंट्सनी आपल्या मुलींसोबत डिस्कस केल्या पाहिजे, राईट फ्रॉम बॉडी चेंजेस, राईट फ्रॉम मेन्स्ट्रुएशन, प्युबिक हेअर्स म्हणा, सगळ्या एव्हरीथिंग शुड बी टॉक्ड अबाउट, एव्हरीथिंग शुड बी टोल्ड. सगळंच बोललं गेलं पाहिजे माझ्या हिशोबाने. तुझ्या बॉडीमध्ये जेव्हा चेंजेस होत आहेत, तिला जर काही डाऊट आहे तर जर त्यांनाही काही सांगता येत नाही किंवा त्यांनाही ऑकवर्ड वाटतं या विषयी बोलताना, तर त्यांनी जे प्रॉपर लोक आहेत किंवा डॉक्टरांकडे घेऊन जाऊन त्या मुलांचे डाऊट्स क्लिअर केले गेले पाहिजे. अगदी मुलगी असू दे किंवा तो मुलगा असू दे. प्युबर्टल चेंजेस अगदी केसांपासून तुमचे ब्रेस्ट चेंजेस होतात, प्युबिक हेअर यायला लागतात, काखेमध्ये केस यायला लागतात, तुमच्या चेहऱ्यावर केस यायला लागतात आणि भरपूर बॉडी चेंजेस जेव्हा जाणवायला लागतात, तेव्हा एक मुलगी असो किंवा एक मुलगा असो, तो मेंटली सुद्धा या ट्रॉमामधून जात असतो किंवा भरपूर त्याला काय होतंय माझ्या शरीराबद्दल, चांगलं होतंय वाईट होतंय, काहीही त्याला समजत नसतं. त्यामुळे ह्या गोष्टी अगदी बोलल्या गेल्या पाहिजेत.